नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी प्रधान महाराष्ट्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲग्रिकॉस अक्षय वडजे सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून या चॅनलवरती जास्त आपण व्हिडिओ अपलोड केले नाही, पण इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मिळतील। तर हा तुम्ही आपला कोबीचा प्लॉट बघताय। तर या प्लॉटमध्ये मित्रांनो सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन असल्यामुळे कुठलाही करपा नाही, त्याचबरोबर कुठल्या अळीचा प्रादुर्भाव नाही, या संबंधीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। बेसिकली काय झालंय, 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे, बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पण पडलाय। अशा या खराब वातावरणामध्ये करपा त्याचबरोबर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो। त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, ठीक आहे। चला, या कॉम्बिनेशनमध्ये मी कोणकोणते औषधं घेतले ते तुम्हाला सांगतो। या कॉम्बिनेशनमध्ये मी 3 औषधांचा समावेश केला आहे। त्यामध्ये एक बुरशीनाशक, एक बॅक्टेरियासाइड आहे आणि एक कीटकनाशक आहे। सर्वप्रथम तुम्हाला मी बुरशीनाशकाबद्दल सांगतो। तर बुरशीनाशक आपण घेतलंय नामांकित बायर कंपनीचं नेटिव्हो। तर नेटिव्हो घेण्यामागचं कारण असं आहे की नेटिव्होमध्ये 2 घटक आहे आणि ते करप्यावरती खूप जबरदस्त या वातावरणामध्ये काम करतात। आणि हे जे 2 टेक्निकल यामध्ये टेबिकोनाझोल आणि ट्रायफ्लोक्सिस्ट्रोबिन हे खूप जबरदस्त प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह काम करतात। त्यामुळे या कॉम्बिनेशनमध्ये आपण ते घेतलंय। यासोबत मित्रांनो आपण जे कीटकनाशक घेतलंय ते म्हणजे फेनोस्किक, ते पण बायर कंपनीचंच येतं। यामध्ये पण 2 कीटकनाशकांचा समावेश आहे, एक फ्लुबेंडामाइड जे फेममध्ये आपल्याला घटक भेटतो तोच यामध्ये पण आहे, त्याचबरोबर जे डेसिस 100 मध्ये घटक येतो डेल्टामिथ्रिन तो सेम घटक यामध्ये पण येतो। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हे फेम आणि जे काही डेसिस 100 याचं कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक आहे, तर याचा वापर आपण या ठिकाणी केला आहे। त्यासोबत आपण जे काही बॅक्टेरियासाइड घेणार आहे ते म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट, याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहे। आता याचं तुम्हाला मी 200 लिटरसाठी प्रमाण सांगतोय, ते तुम्ही 20 लिटरसाठी कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता। आता 200 लिटरसाठी जे नेटिव्हो वापरणार आहे तर नेटिव्होचा 100 ग्रॅम वापर करायचा आहे। त्यासोबत जे फेनोस्किक वापरणार आहे आपण कीटकनाशक त्याचा 100 ml वापर करायचा आहे आणि स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 6 ग्रॅमच्या 4 पुड्या 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला वापरायचे आहे। अशा पद्धतीने हा योग्य डोस घेऊन तुम्हाला चिंब फवारणी तुमच्या प्लॉटमध्ये घ्यायची आहे। 100% बुरशीजन्य रोग त्याचबरोबर जे काही जीवाणूजन्य करपा वगैरे तुम्हाला कोबीच्या प्लॉटमध्ये बघायला मिळतोय तो पण कंट्रोल होईल आणि अळीचा पण त्या ठिकाणी नायनाट होईल। अशा पद्धतीने तुम्ही हा स्प्रे घेऊ शकता। आणि अजून माहिती तुम्हाला कॉम्बिनेशनची पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून जास्तीत जास्त कोबी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता। धन्यवाद।